नमस्कार, मी सुके सर. अमृतधारा मल्टिपल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संगमनेरची आपली कंपनी आहे प्रॉपर. आपल्या कंपनीचे CMD मिस्टर चत्तर सर. आपली कंपनी स्टार्टअप 23 मार्च 2023ला स्टार्टअप झाली. आपली कंपनी प्रोडक्ट बेस कंपनी. प्रोडक्ट बेसवरती आपल्या कंपनीचं काम चालू आहे. आपल्या कंपनीचं प्रोडक्ट आता सर्वांना माहिती आहे. आपल्या कंपनीचं प्लॅन समजून घ्या. प्लॅन मी सांगतो. आपल्या कंपनीत 5700ला रजिस्ट्रेशन होतं. 5700 मध्ये आपला ID पडतो. 5700 मध्ये तुम्हाला कंपनीकडून 6 प्रोडक्ट येतात. किती? 6 प्रोडक्ट. 5700 मध्ये तुम्हाला 6 प्रोडक्ट येतात कंपनीचे. 6 प्रोडक्ट घेतल्यानंतर आपण कंपनीला 5700 पेड करायचे. आपलं रजिस्ट्रेशन कंपनी का होऊन जातं. आधार कार्ड घेऊन आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. ज्याप्रमाणे तुमचा ID पडला, रजिस्टर झालं, त्याप्रमाणे कंपनीच्या तुम्हाला प्रत्येकाला 2 लेगे, लेफ्ट साइड, राईट. कंपनीच्या लेफ्ट साइड, राईट साइड, कंपनीच्या प्रत्येकाला 2 लेग येतात. या 2 लेगेनंतर ज्यावेळेस आपण 5700 देऊन कंपनीकडून 6 प्रोडक्ट घेतो, आपण रिझल्ट घेतो. रिझल्ट गेल्यानंतर तेच तुम्ही 2 लोकांना सांगणारे, रिक्वायरमेंट करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही 2 लोकांना सांगता, A आणि B, ज्यावेळेस तुम्ही 2 लोकांना या 2 लोकांना सांगता, तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन केले, तुम्ही 2 लोकांना रिझल्ट घेतल्यानंतर 2 लोकांना तुम्ही सांगायचे. 2 लोकांना सांगितलं तर 2 लोकांना ज्याप्रमाणे तुम्ही घेतलं त्याचप्रमाणे 2 लोकांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं. 5700 देऊन 6 प्रोडक्ट घेऊन त्यांचं बी रजिस्ट्रेशन आपल्या खाली करून घ्यायचे. ज्याप्रमाणे रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेस आपला कंपनीचा तुम्हाला एक ID मॅच होतो. एक ID मॅच झाल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून 500 रुपये तुमच्या अकाउंटला येतात. हा स्वतःचा ID असतो. ज्यावेळेस हे रजिस्टर होतं त्यावेळेस एक ID मॅच झाल्यानंतर आपल्याला कंपनीकडून 500 रुपये येतात. इथपर्यंत समजलं? ज्यावेळेस स्वतःचा ID रजिस्ट्रेशन करायचं आहे, स्वतःचा आल्यानंतर तुम्ही रिझल्ट आल्यानंतर 2 लोकांना सांगणार आहे. त्यांचं तुमचं ज्याप्रमाणे रजिस्टर होतं त्याप्रमाणे त्यांचे बी लेफ्ट अँड राईट, लेफ्ट राईटला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून मॅच झाल्यानंतर 500 रुपये ही बायनरी प्लॅन आहे. बायनरी आपल्याला मॅच होऊन जाते. तसंच ज्याप्रमाणे यांना बी रिझल्ट आला, प्लॅन समजून घ्या मित्रांनो. यांना बी प्रत्येकाला कंपनीचे 2 लेग येतात. ज्याप्रमाणे यांना बी रिझल्ट आला, यांनी बी 2 लोकांना जॉईनिंग केलं. लेफ्ट साईडला यांचं बी जॉईनिंग झालं. बीने बी रिझल्ट घेतल्यानंतर 2 लोकांना जॉईनिंग केलं. इकडे एक व्यक्ती जॉईन केला, इकडे एक व्यक्ती झाला. बीने बी इकडे एक व्यक्ती जॉईन केला, इकडे एक जॉईन केला. ज्यावेळेस तुमचं जॉईनिंग होतं, रजिस्ट्रेशन होतं, तुमचं रजिस्ट्रेशन 6 प्रोडक्ट गेल्यानंतर रजिस्ट्रेशन फ्री आहे. रजिस्ट्रेशन करायला पैसे लागत नाही. ज्यावेळेस आपण प्रोडक्ट घेतो त्याच प्रोडक्टचं आपण कंपनीला रजिस्ट्रेशन प्रत्येकाचं करून घेतो. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला. आपण स्वतः रजिस्ट्रेशन केलंय. A आणि B तुमचा कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला 500 रुपये तुमच्या अकाउंटला येतात. पण जसं या व्यक्तीला तुम्ही जॉईनिंग केला, या व्यक्तीने बी A आणि B कंप्लीट केल्यानंतर याचे बी एक ID मॅच झाल्यानंतर या व्यक्तीला बी 500 रुपये येतात. या व्यक्तीला बी एक ID मॅच झाल्यानंतर या व्यक्तीला बी 500 रुपये येऊन जातात. पण आपल्याला 1 2 3 नाही, 1 2 3 आपले किती ID मॅच होतात? 3 ID. आपले 3 ID मॅच झाल्यानंतर आपल्याला 3 IDचे एक IDला मॅच झाल्यानंतर आपल्याला 15,500 येतात. 3 IDचे आपल्याला 1500 रुपये येऊन जातात. इथपर्यंत समजलं? रजिस्ट्रेशन आपलं स्वतः झालं. स्वतः आपण 2 कस्टमरला जॉईन केले, त्यांचं रजिस्ट्रेशन केलं. त्याचप्रमाणे त्यांनी बी एक जॉईनिंग केला, त्यांचं बी रजिस्ट्रेशन झालं. त्यांना बी 500 आले याचे आणि यांना बी 500 आले. तुम्हाला 3 ID मॅच झाले. 3 IDचे तुम्हाला 1500 आले. ही मॅचिंग इन्कम बायनरी. जसं तुमचं स्ट्रक्चर वाढेल त्याप्रमाणे तुमचं मॅचिंग इन्कम वाढेल. जरी इकडे लेफ्ट आणि राईट 10 लेफ्ट 10 राईट 10 मॅचिंग झाल्या. 10 मॅचिंग झाल्यानंतर एक IDला 5,000 रुपये आपल्याला येऊन जातात कंपनीकडून डायरेक्ट. ही मॅचिंग इन्कम. 10 ID रजिस्ट्रेशन झालं. 10 IDचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला 10 IDचं 5,000 रुपये डायरेक्ट येऊन जातात. आपलं दिवसाचं 1 डे कॅपिंग 20 IDचं कॅपिंग आहे.
20 आयडीचं कॅपिंग. ज्यावेळेस 20 आयडी तुमचे मॅच होतात त्यावेळेस 10,000 रुपये वन डे आपल्याला इन्कम येऊन जाते. हे वन डेचं डेली कॅपिंग आहे. डेली कॅपिंगचं 20 आयडी कॅपिंग झाल्यानंतर मॅचिंग झाल्यानंतर 20 आयडीचं आपल्याला 10,000 रुपये मॅचिंग इन्कम येऊन जाते. ही पहिली इन्कम समजली तुम्हाला. पहिली रिटेल इन्कम आहे. आपल्या कंपनीचं प्रोडक्ट 1,000 रुपये डीपी प्राइस, 2,000 रुपये MRP. तुम्ही रिटेल प्रॉफिट तुम्ही 1200-1500 तुमची वैयक्तिक बेसवर तुम्ही देऊ शकता. पण आपण रजिस्टर करतो त्यामुळे एक आयडी प्रमाणेच कस्टमरला दिलं तर चांगलं राहतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपलं कॅपिंग पहिली इन्कम रिटेल इन्कम. आता इन्कमच्या बाजू आता इथं जसं ह्या व्यक्तीने हा व्यक्ती जॉईन केला. लक्षात घ्या, ह्या व्यक्तीने हा व्यक्ती जॉईन केला, हा व्यक्ती जॉईन केला, या व्यक्तीने हा व्यक्ती जॉईन केला, हा व्यक्ती जॉईन केला. आपला काय संबंध आहे का? तरी पण आपल्याला कंपनीकडून इन्कम येते ती. आता लक्षात घ्या, पहिली इन्कम मॅचिंग इन्कम लक्षात आली. एक आयडी मॅच झाला 500, 3 झाले 1500, 10 आयडी मॅच झाले 5,000, 20 आयडी आपल्या दिवसाचं कॅपिंग झालं, 20 आयडी मॅच झाले तुम्हाला 10,000 वन डे इन्कम. मॅचिंग इन्कम ही. आणि सगळ्यात मोठी इन्कम सिंगल लेवल इन्कम ज्याला म्हणतात स्पॉन्सर इन्कम. समजून घ्या स्पॉन्सर इन्कम. सपोज आपल्याला ह्या व्यक्तीने परत इकडे जॉईनिंग केलं, ए आणि बी याचं बी जॉईनिंग झालं. समजा हे वाढत जाणार आहे तुमचं. ज्यावेळेस ह्या व्यक्तीने या व्यक्तीचा हा व्यक्ती, लक्षात घ्या, ह्या व्यक्तीचा हा व्यक्ती, याला बी 500 रुपये येणार आहे. बरोबर ना? या व्यक्तीने जॉईनिंग केलं, ए आणि बी, याला बी 500 रुपये येणार आहे. लक्षात घ्या तुमचा स्पॉन्सर इन्कम. लक्षात घ्या, आता स्पॉन्सर इन्कम चालू झाली. मॅचिंग इन्कम तुम्हाला समजली असेल. एक आयडी मॅच झाला आपल्याला 500 रुपये. दुसरी इन्कम मॅचिंग इन्कम, स्पॉन्सर इन्कम. ज्यावेळेस तुम्ही ह्या व्यक्तीला जॉईनिंग केला, याला किती आले? 500 रुपये आले. याचे डायरेक्ट 50% तुम्हाला येतात. किती? 50%. म्हणजे ह्या व्यक्तीला 500 रुपये ज्यावेळेस इन्कम येईल त्यावेळेस याचे डायरेक्ट तुम्हाला 250 रुपये येतात फर्स्ट लेवलला. आणि ह्या व्यक्तीचा, लक्षात घ्या का, ह्या व्यक्तीचा हा व्यक्तीने जरी 500 कमवले याचे बी तुम्हाला परत 50% येणार आहे, प्लस 250 रुपये. म्हणजे तुम्ही काय केलंय, फक्त एक व्यक्ती जॉईनिंग करा. एक व्यक्तीचे जरी याचे स्पॉन्सर हाय, याचा स्पॉन्सर हाय, या व्यक्तीने जरी इन्कम केली तर याचे बी 50% तुम्हाला येणार आहे, या व्यक्तीचे बी 50% तुम्हाला येणार आहे. म्हणजे दोन लेवलला 50% आपल्याला 100% स्पॉन्सर इन्कम. वन साइड 100% स्पॉन्सर इन्कम येते. ही स्टेप लेराईटला बी होऊ शकते. इकडे या व्यक्तीने 500 कमावले, इकडे तुम्हाला 250 येणार, प्लस या व्यक्तीने 500 कमावले याचे 250 रुपये येणार आहे. म्हणजे तुम्हाला ही बी इकडून बी 50%. आता हे समजलं ना? 6 प्रोडक्ट येतात. ओके, इकडून बी तुम्हाला 50% दोन लेवलला. सिंगल लेवल हे डबल लेवलला ही बी 100% इन्कम तुम्हाला येणार आहे. म्हणजे प्लस इकडून 100% तुम्ही घेऊ शकता, इकडून बी 100% घेऊ शकता. म्हणजे अशी 200% स्पॉन्सर इन्कम तुम्ही तुमच्या स्ट्रक्चरवरती घेऊ शकता. प्लस सपोज बाय चान्स तुमची एक लेग बंद पडली, सिंगल लेग बंद पडून द्या, काही अडचण नाही, तरी आपल्याला सिंगल लेग इन्कम येते. ज्यावेळेस ही लेग चालू असते तर डबल इन्कम येणार आहे, बंद झाली तरी सिंगल लेवल सुद्धा आपल्याला इन्कम येते. बायनरी मध्ये मॅचिंग झाली तरच पैसे येतात, असं काही नाही. ज्यावेळेस तुमची सिंगल लेग चालली, आता आपल्या कंपनी छान प्लॅन दिलाय त्याच्यामुळे सिंगल लेग इन्कम चालली तरी आपल्याला सिंगल लेग स्पॉन्सर इन्कम येणार आहे. आता जसं समजा ही लाईन बंद पडली तरी तुम्हाला ह्या लोकांचं जसं स्ट्रक्चर वाढत ज्याप्रमाणे वाढेल, इकडे ह्या सरांचे 10 झाले, ह्यांचे 10 झाले, इकडे ह्या सरांचे 10 झाले, इकडे 10 झाले, मग या लोकांना बी 5-5 हजार रुपये येणार आहे. हे 5,000 रुपये, हे 5,000 रुपये, म्हणजे 10 या सरांना बी 5,000 रुपये येणार आहे मॅचिंग इन्कम. लक्षात घ्या बरं का. या सरांना 10 आडी मॅच झाले, या सरांना 5,000 आले, या सरांना 5,000 आले. ओके, आता ह्या सरांना इकडे यांचे 10 मॅच झाले, मग इकडे 20 आयडी झाले आणि इकडे किती. आता इथे प्लॅन थोडा समजून घ्या बरं का सर मित्रांनो. या सरांचे किती झाले, या साईडला 20 आयडी, या सरांचे 10 मॅच झाल्यानंतर इकडे 20 आयडी झाले. 20 आयडी मॅच झाल्यानंतर या सरांना किती येणार, 20 आयडीचे 10,000 रुपये. इथं ह्या सरांना 10,000 रुपये इन्कम येणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, किती मोठी प्लॅनची ताकद आहे. सिंगल इन्कम, स्पॉन्सर इन्कम.
ज्यावेळेस तुमचा हा डायरेक्ट आहे, लास्ट तुमचा फक्त एकच डायरेक्ट आहे बरं का सर, अजून तुमचे डायरेक्ट वाढणार, जेवढे डायरेक्ट वाढणार तेवढी इन्कम वाढणार आहे. तुमचा फक्त एकच डायरेक्ट आहे. ह्या डायरेक्टनी हे स्पॉन्सर इकडे एक स्पॉन्सर लावला, इकडे एक स्पॉन्सर लावला, यांच्या आपल्या आपल्या डायरेक्टली आपले इनडायरेक्ट स्पॉन्सर आहे. या व्यक्तीने जरी 10 आडी मॅच झाली, या सरांना 5,000 रुपये नाही, या सरांना 5,000 रुपये येणार आहे. ओके. आणि तुमचे 20 आडी मॅच होणार आहे, 20 आडी मॅच झाले तर ह्या सरांना 10,000 रुपये मिळेल. तुम्हाला स्पॉन्सर इन्कम लक्षात घ्या, मी डबल लेवलचे स्पॉन्सर इन्कम या सरांचे डायरेक्ट तुम्हाला किती येणार आहे? 5,000 रुपये 50%. ओके. या सरांचे किती आले? 10,000 मध्ये 50% तुम्हाला 5,000 रुपये डायरेक्ट येणार. प्लस या सरांना 5,000, या सरांना 5,000, म्हणजे दोघींचे प्लस 5,000. हे बघा लक्षात घ्या, आपण फक्त आपलं रजिस्ट्रेशन करून घेतले. याच्यानंतर आपले सिंगल लेग इन्कम, सिंगल लेग इन्कम समजून घ्या. ज्यावेळेस आपण एक स्पॉन्सर जॉईन करतो त्यावेळेस त्याचं हे स्ट्रक्चर लागल्यानंतर या सरांचं जरी खामकाज झालं तर या सरांना पेमेंट येणार आहे, तुम्हाला पेमेंट येणार आहे, या सरांना बी पेमेंट येणार आहे. मग ज्यांना यांना जी जी इन्कम येईल 5,000 रुपयाला 10 आडी मॅच झाले तर 5,000 रुपये इन्कम, या सरांना 10,000 येणार आहे. हे 10,000 रुपये आल्यानंतर याचे 50% तुम्हाला येणार आणि हे 5,000 रुपये तुम्हाला आहे. तुम्हाला किती आले? 10,000 रुपये. टोटल इन्कम तुम्हाला स्पॉन्सर इन्कम 10,000 आली सर. तुमची मॅचिंग इन्कम लांब आहे. तुम्हाला फक्त किती आली? स्पॉन्सर इन्कम 10,000 रुपये आलेली. तुम्ही काय केले? फक्त सुरुवातीला आपला 5-700 घेऊन आपला रजिस्ट्रेशन केलं, त्याच्यानंतर आपलं स्ट्रक्चर लावले. हे स्ट्रक्चर जसं वाढेल, जसं 20 ते 40 होतं तसं तुमचं वाढेल, तशी तुमची स्पॉन्सर इन्कम वाढणार आहे. लक्षात घ्या स्पॉन्सर मध्ये किती ताकद आहे. आणि हे तुम्ही एकच फक्त सिंगल आपण स्पॉन्सर तुमचा जोडलेला आहे, सिंगल वरती आपण एवढी एक इन्कम घेऊ शकतो. ज्यावेळेस तुम्ही हे तुमचे स्वतःचा एकच जोडलेला आहे, असे 10 स्पॉन्सर जोडा. ज्यावेळेस तुम्ही 10 स्पॉन्सर जोडसाल, या स्पॉन्सरला यांचं स्ट्रक्चर आल्यानंतर 10,000 रुपये येतात. याचे 10,000 रुपये, याचे 5,000 आणि खाल्ल्यांचे 5,000, म्हणजे तुम्हाला यांच्या एका स्ट्रक्चरवरती एका स्पॉन्सरवरती आपल्याला 10,000 रुपये येतात. तुम्ही फक्त 10 जर तुम्ही जोडले तर प्रत्येकाचे मी म्हणतो 10,000 रुपये इन्कम होणार. ज्याप्रमाणे असं स्ट्रक्चर लागून प्रत्येकाला 10,000 रुपये येणार. आणि तुम्हाला ह्या 10 लोकांचे प्रत्येकाचे 10,000 रुपये, म्हणजे तुम्हाला 1,00,000 रुपये इन्कम येणार. आपलं पेआउट विकली लक्षात घ्या. आपलं शुक्रवारी क्लोजिंग, शनिवारी कटअप आहे. 12 ते 12 कटअप आणि सकाळी 12 ते संध्याकाळी 12, संध्याकाळी 12 ते सकाळी 12 पर्यंत कटअप आहे. शुक्रवारी आपलं क्लोजिंग आहे, शनिवारी आपला पेआउट येतो. आता हे लक्षात आलं ना. ज्यावेळेस असे आपण एकच स्पॉन्सर जोडल्यानंतर एका स्पॉन्सरची एवढी ताकद आहे, म्हणजे आठवडा आपण 10,000 रुपये सुद्धा घेऊ शकतो. आणि असे 10 स्पॉन्सर लावसान त्यावेळेस 10 स्पॉन्सरनी जरी 10,000 काढले तर आपल्याला 1,00,000 रुपये फक्त स्पॉन्सर इन्कम येते सर. लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस तुमची इकडे मॅच होणार तेव्हा इकडे बघा ना सर किती मोठं स्ट्रक्चर आहे. एका लेवलला 1,00,000 रुपये, इकडून बी आपण 1,00,000 रुपये घेऊ शकतो. 2,00,000 रुपये आपण विकले आठवडा घेऊ शकतो. एवढी मोठी सिंगल लेवल आणि मॅचिंग इन्कम मध्ये ताकद आहे प्लॅनची. समजून घ्या. प्लॅन समजला नसेल तर आपल्या सिनियरला कॉन्टॅक्ट करा, मला कॉन्टॅक्ट करा, काही अडचण नाही. ज्यावेळेस लक्षात घ्या, परत एकदा तुम्हाला व्यवस्थित सांगतो, 5,700 ने आपलं आयडी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. तुम्हाला 6 प्रोडक्ट येतात. किती? 6 प्रोडक्ट येतात. आपण फक्त ज्यावेळेस तुम्ही हा ट्रायंगल बी लावू शकता. ट्रायंगल लावल्यानंतर हे स्ट्रक्चर तुमच्या खाली लागलं तर त्या तिन्ही आयडीला तुम्ही पैसे घेऊ शकता, काही अडचण नाही. तुम्ही तिन्ही आयडी बी ही इन्कम आपल्या फक्त तुम्हाला एका आयडीची इन्कम सांगितली 1,00,000 रुपये तुम्ही विकली घेऊ शकता सिंगल लेवल स्पॉन्सर इन्कमला. त्याप्रमाणे स्ट्रक्चर लावलं तर जे आता तुम्ही एक जॉईन केला, हा बी जॉईन केला, त्यावेळेस 500 येणार. हा जॉईन केला, यांनी फक्त जॉईनिंग एकच केला, रिझल्ट आल्यानंतर 2 लोकांना सांगणारे 2 लोक जॉईनिंग झाले यांना 500 सुरुवातीला. पण ज्यावेळेस शेअरचं स्ट्रक्चर ज्याप्रमाणे वाढणार त्याप्रमाणे आपली इन्कम बी वाढत जाणार आहे. प्लॅन एवढा जबरदस्त आहे. सिंगल लेवल इन्कम आहे. सिंगल लेवलला परत आपले अवॉर्ड रिवॉर्ड राहतात, बोनस राहतो, असे 4-5 प्रकारे. आणि प्लस आता कंपनीचा तुम्हाला एक्स्ट्रा एक चार्ज दिलेला आहे. लक्षात घ्या. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला. कंपनीने आपल्या कंपनीचा 35,000 मध्ये शॉप आहे. 35,000 मध्ये आपला एक शॉप येतो.
तुम्हाला एक शॉप 35,000 गुंतवणुकीनंतर तुम्हाला एक शॉप येतो. एक शॉप तुम्हाला 40 प्रोडक्ट येतात. कंपनीचे 40 प्रोडक्ट येतात. 35,000 मध्ये एक शॉप मध्ये आपण एकदम माल घेतो त्याला शॉप म्हणतात. 35,000 कंपनीला दिल्यानंतर तुम्हाला कंपनीचा एक शॉप येणार, त्यामध्ये तुम्हाला 40 प्रोडक्ट येतात. एक शॉप मध्ये 40 प्रोडक्ट असतात. तुम्ही कोणतेही पर्चेसिंग करू शकता, कोणतेही प्रोडक्ट घेऊ शकता, काही अडचण नाही. आणि हा शॉप, त्या शॉपमध्ये प्लस कंपनी आपल्याला 6 पिन देते. म्हणजे 6 लोकांना आपण आयडी रजिस्ट्रेशन करू शकतो. 6 पिन लोकांना आपल्या खाली स्ट्रक्चर लावू शकतो. म्हणजे 6 पिन स्वतःचे लावा, ज्याला प्रोडक्ट देईल त्याचे लावा, काही अडचण नाही. आता लक्षात आलं आपल्याला? ओके. काही अडचण असली तर आपल्या सिनियरला विचारा. सिनियरकडून तुम्हाला अजून प्लॅन बीची डिटेल माहिती देण्यात येईल. काय अडचण. धन्यवाद. जय अमृतधारा. हर घर अमृतधारा.